याला काही लिमिटेशन आहेत का नाही? आणि ते दुबे प्रकरण जे आहे ते दुबे प्रकरणामधला आरोपी कोण दाखवलाय? हा नाही नाही नाही, कर आहे उंबरकर का हिवरकर का काय आहे तो? त्याचे डायरेक्ट आकाश आहेत मेन त्याचे. आणि किती लाखात मिटलंय काय मिटलंय ते बी मला आलंय. येणार आहेत ते लोक मला भेटायला. आणि ज्यांनी परळी शहर सोडलंय त्यांची बी यादी तुम्हाला उद्यापर्यंत देतो मी. परळी शहर सोडून गेलेत ते. आणि कोणाच्या मोक्याच्या जमिनी दिसल्या की डायरेक्ट ही आमचीच म्हणायची. आणि 200 रुपयाची वस्तू असली की म्हणायची द्या 20 रुपयाला. नाही दिली तर लगेच तिथं हे आमचीच म्हणायचं. हे इतकं वागणं वाईट असतंय काय? हा, मी अमोल विकास दुबे. 9 डिसेंबरला माझ्यासोबत परळी येथे अपहरणाची घटना घडली. ती सर्वांना माहीतच आहे. या घटनेच्या संदर्भात माननीय धनंजय मुंडे साहेब, पंकजाताई साहेब व सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी पोलीस प्रशासनाला सूचना दिली व त्यांनी जलद गतीने कारवाई करत सर्व आरोपी मुद्देमालासहित पकडलेले आहेत. हे त्यांनी जे कार्य केलेलं आहे जलद गतीने, त्यासाठी मी पोलीस प्रशासनाचे अतिशय ऋणी आहे. काल माननीय आमदार सुरेश धस यांनी माझे नाव घेऊन पीडित मला भेटायला येणार आहेत, कितीमध्ये सेटलमेंट झाली मला माहीत आहे, असे चुकीचे आरोप त्यांनी केले आहेत. तरी मी त्यांना सांगू इच्छितो की आमचे मुंडे कुटुंबासोबत माननीय गोपीनाथराव मुंडे साहेबांपासूनचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. तरीही आमचे नाव घेऊन आपली राजकीय पोळी भाजण्याचा कोणीही प्रयत्न करू नये व आमच्या परळीच्या सलोख्यामध्ये वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करू नये. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.